हॅलो, नमस्कार, वेलकम सगळ्यांना. एसटीआय मुख्य परीक्षेचा काल पेपर 2 झाला आणि त्याच्यानंतर आता पुढं काय, व्हॉट नेक्स्ट याच्याबाबत चर्चा झाली आणि विशेषतः सगळ्यांचं आता लक्ष आन्सर कीवर आहे. एवढे सगळे प्रश्न अटेम्प्ट केले, त्यातलं कुठलं उत्तर बरोबर आहे, आयोगाचं काय असू शकतं, आता बाकीच्या बऱ्याच आन्सर कीनुसार आपण स्कोर काढलेला आहे, कट ऑफ किती लागेल, या सगळ्या गोष्टीवर चर्चा झालेली आहे. यासोबत म्हणजे आता ह्या मुद्द्यावर आपण चर्चा करणारच आहोत. त्याच्यासोबत प्रश्नांचं संदिग्धता कशात आहे, कुठला प्रश्न चेंज होऊ शकतो, उत्तर काय येऊ शकतं वगैरे, या सगळ्या गोष्टी चेंज करायच्यात. त्याच्यासोबत एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला डिस्कस करायचा आहे आणि आत्ताचं जे काही डिस्कशन असेल, हा व्हिडिओ असेल ना, कम्प्लिटली डेडिकेटेड हा इकॉनॉमिक्सच्या 55 प्रश्नांबाबत असेल ना. जो बाकी विषयाचा भाग आहे तो आपल्या याच्यामध्ये आज डिस्कशन मध्ये नाहीये. ठीक आहे, चलो. तुम्ही तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी आन्सर की, स्कोर किती आहे, पुन्हा कट ऑफ किती लागेल, रिझल्ट, या सगळ्या गोष्टी चालू आहेत. इथं काय होतं, आपण जनरली तुमच्यापैकी काही जुने विद्यार्थी असतील बघा, 2-3 मेन्स दिलेले किंवा राज्यसेवा दिलेले. आता त्यांनी अजूनही मेन्स दिलेली ही आणि पुन्हा आपण आपल्या सगळ्या परीक्षेचा विश्लेषण हे संख्यात्मक पद्धतीने करतोय. किती स्कोर येतोय, काय 50, 60, काय जे असेल 65, 70, जो काय स्कोर येईल तो एवढा काढतोय आपण. झालं, व्हॉट नेक्स्ट, पुढं काय. आता ज्यांचा स्कोर 50 किंवा याच्यापेक्षा कमी आहे, ठीक आहे, लक्षात येतं त्यांना की आता आपण क्वालिफाय होऊ शकत नाहीयेत किंवा फार कमी चान्सेस आहेत. आताही पुन्हा पेपर फर्स्ट याच्यामध्ये बऱ्याच जणांचे स्कोर कमी आहेत. इथे जर कमी आला तरी पूर्ण चान्सेस गेलेले आहेत. ज्याचा स्कोर 60 किंवा 60 पेक्षा जास्त आहे, आता ऑब्व्हियसली होपफुल आहेत. तर पुढे काय, आता पुन्हा अजून इंटरव्ह्यू पण नाहीये ना, कुठली तयारी करायची काय. त्याच्यानंतर आता येणारी जी परीक्षा पुढची राज्यसेवा आहे, त्यानंतर पुन्हा अजून कंबाईन आहे. याच्याबाबत मी तुम्हाला हा का उल्लेख करतोय, या परीक्षेमधून आपण फक्त स्कोर काढण्यापुरतच लक्ष देतोय आणि सोडून देतोय. त्याच्यासोबत मला तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करायची, ती म्हणजेच याचं संख्यात्मक विश्लेषण हे तुम्ही केलंय, पण गुणात्मक विश्लेषण हे आजच केलं पाहिजे आपण, कारण नंतर आपण त्या पेपरकडे बघत सुद्धा नाही. हे तुम्हाला अनुभव असेल, विशेषतः जुन्या विद्यार्थ्यांना. काय ते 1-2 दिवसच या सगळ्या आन्सर की येईपर्यंत वगैरे ते त्यामध्ये जे काही आपण 50 किंवा 50 पेक्षा कमी मार्क आलेल्या विद्यार्थ्यांबाबत विशेषतः सांगतो मी तुम्हाला, त्यांनी काय केलं पाहिजे, तर या पद्धतीनं पूर्ण विश्लेषण केलं पाहिजे. तरच पुढच्या परीक्षेमध्ये आता झालेल्या चुका या आपल्या टाळता येतील. नाहीतर याच्या अगोदर पण चुका केलेल्या आहेत, म्हणून तर आपण परत 2-3 किंवा 4 मेन्स देतोय. आता मेन्स दिल्यानंतर पुन्हाही अजून तीच जर चूक करत असाल तर हे चक्र तसंच चालू असणार आहे ना. हे कुठेतरी ब्रेक करावं लागणार आहे. हे झालं जुन्या विद्यार्थ्यांसाठी. आता जे नवीन होते, ज्यांनी पहिल्यांदाच मेन्स दिली आहे, त्यांना किती आउटपुट मिळालं, जर 50, 60 पेक्षा जास्त मिळालं, वेल अँड गुड. जर नसेल मिळालं तर पुन्हा अजून आपल्याला काम करता येईल या सगळ्या मुद्द्यावर. ठीक आहे, एक जरा वेगळा व्हिडिओ आहे, कारण सगळ्यांना अपेक्षित आहे की सरांनी डिस्कस करावं हा प्रश्न, मग याचं उत्तर ते मी टेलिग्राममध्ये त्याची सगळी पूर्ण लिंक पाठवलेली आहे, किंवा ती आन्सर की आपल्या टेलिग्राम चॅनलला कुठल्या प्रश्नाचं उत्तर काय काय नाही आणि त्याच्या सोर्स सहित पाठवले. विशेषतः एक जनरली बघितलं 55 पैकी एक 5, 7 किंवा 8 प्रश्न ते संदिग्ध आहेत. बाकी तर मला वाटत नाही तुम्हाला कुठून अडचण आली किंवा जे तुम्ही वाचताय त्या सोर्समध्ये उत्तर सापडलं नाही असं झालेलं नाहीये. जवळपास एक 45 प्रश्नांचं डायरेक्टली उत्तर सापडतं. आपण अभ्यास तेवढा केलेला असतो. मुख्य परीक्षेचे विद्यार्थी म्हणलं तेवढं तर आपल्याला यायलाच पाहिजे. एक 5-7 प्रश्नांचं जे आहे ना, ते तुम्हाला मी टेलिग्रामला विथ सोर्स पाठवलेलं आहे की काय उत्तर असू शकतं. आणि 1-2 संदिग्ध आहेत. सो डेफिनेटली प्रत्येक परीक्षेमध्ये आयोग तो स्टँड घेतो त्याचा स्वतःचा. काय उत्तर येईल ते आपण आयोगात आल्यानंतरच बघूयात. क्लिअर, ज्याची तुमची अपेक्षा होती, ज्यासाठी हा व्हिडिओ बघत होता, त्याच्यापेक्षा एक अजून एक्स्ट्रा पॉईंट तुम्हाला इथे क्लिअर करतो. क्वेश्चन पॅटर्न, म्हणजे या पेपरमधून तुम्ही अजून एक अनालिसिस केलं पाहिजे. आता जो पेपर दिला याच्याबाबत पॅटर्न आयोगाने कसा विचारला होता, आधीच्या तुलनेत बदलला होता का तोच होता, त्याच्यानंतर डिफिकल्टी लेवल कशी होती. आता बऱ्याच जण विद्यार्थ्यांचं सरळ म्हणणं आहे की हा पेपर सर इझी होता. तर डायरेक्टली याला इझी नाही म्हणता येणार आपल्याला, हे आपण थोडं मीडियम कॅटेगरीमध्ये टाकू शकतो. ठीक आहे, वाटतं तसं इझी आहे, आन्सर की आल्यानंतर कळतं. त्यातही पुन्हा महत्वाच्या गोष्टी, प्रश्न ओळखीचा वाटणं आणि मग तिथून आपण परीक्षेतून बाहेर येऊन पेपर सोपा असणं म्हणणं वेगळं, ॲक्युरेट उत्तर येणं, ह्या दोन्ही गोष्टीमध्ये फरक आहे. त्यामुळे प्रश्न सगळे ओळखीचेच असणार ना, अभ्यास केल्यानंतर वाटणारच अरे मी वाचलेले पण ॲक्युरेट उत्तर येत आहे का, तेही महत्वाचं आहे. क्लिअर, त्यामुळे ह्या इझी कॅटेगरीमध्ये तो अजिबातच नव्हता, मीडियम मध्ये आपण टाकू शकतो. सिलेबस लिंकेज, एसटीआय मुख्य परीक्षेला आहेतच 5 टॉपिक आहेत. मग त्यात आपण 5च्या व्यतिरिक्त अजून 2-3 टॉपिक फाइंड आउट करून तुम्हाला दिले होते मी. तेवढ्याच टॉपिकवर प्रश्न आहेत की अजून काही 1-2 टॉपिक चेंज काय केलेले आहेत आयोगाने, तो एक पॉईंट तुम्हाला बघितला पाहिजे. टॉपिक वाईज वेटेज सुद्धा आयोगाने तेच फॉलो केलंय का चेंज केलंय. आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट लास्ट वाला, आपण जे काही आतापर्यंत अभ्यास केलेला आहे, प्रिपरेशन केलेलं आहे, किंवा तुम्ही बॅच केलेली आहे, युट्यूबचे लेक्चर बघितले, टेस्ट सिरीज केली, व्हॉट एव्हर जे काही केलं ना, त्याचा आउटपुट आलंय का हे बघितलं पाहिजे. त्याचं रिझन असं आहे, जर याच्यात जर कुठं कमी पडलो व्हॉट एव्हर कोणीही, तर ते इथंच दुरुस्त करणं गरजेचं आहे. कारण पुढच्या परीक्षेला
याच गोष्टी चुका झाल्यात, पुन्हा स्कोर डाऊन येतो आणि पुन्हा मग ते चक्र चालू होतं आणि या ट्रॅपमध्ये आपण अडकतोय. मग 4-4, 5-5 वर्ष लागण्याचं कारण हे आहे, कुठलाही पेपर झाल्यानंतर. म्हणजे खरंच प्रामाणिकपणे सांगा, तुमच्यापैकी जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनी तरी ऍटलिस्ट मी जे सांगितलेले पॉईंट्स आहेत ते असे आपण कधी एखादा पेपर झाल्यानंतर केले का? त्याला वेळ दिलाय, लिटरली याला 1-2-3 तास लागतात तुम्हाला पेपर झाल्यानंतर. कारण पुन्हा इंटरेस्ट निघून जातो एकदा पेपर, त्यातल्या स्कोर जर डाऊन आलाच तर अजिबात पेपरकडे फिरकत नाहीत आपण. तो पेपर कुठे पडतो माहित पण नाही. आणि जर स्कोर चांगला आला तर ठीक आहे, मग कारण का एनर्जी असते, पॉझिटिव्हिटी असते, रिझल्ट येणार हे माहिती आहे, तर आपण थोडंफार करू शकतो. मग उलट असंच आहे की जेव्हा स्कोर येत नाही तेव्हा आपण डॅमेज कंट्रोल केलं पाहिजे. कुठेतरी डॅमेज झालंय, काहीतरी झालंय ते शोधलं पाहिजे ना. तो आवर्जून हे करा. या अशा सगळ्या ज्या गोष्टी मी सांगितल्यात त्या. पुढे आता आपण जी काय बॅच घेतली होती एसटीएम मुख्य परीक्षेची, टेस्ट सिरीज घेतली होती, युट्यूबला लेक्चर्स टाकले होते. त्या टेस्टमध्ये, लेक्चर्समध्ये असतील, बॅचमध्ये, युट्यूबला सगळीकडं काय सांगितलं होतं, भरपूर वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला मी सिलेबस डिकोड करून दिला होता. टॉपिक कुठले आहेत काय, त्याच्यानंतर PYQचं अनालिसिस करून दिलं होतं, स्ट्रॅटेजी सांगितली होती. त्यातही पुन्हा काय करायचं, त्यानंतर काय करायचं नाही, एवढं सगळं सांगितलं. मग आता हे सांगितल्यानंतर आउटपुट मिळालं का? मला तुमच्याकडून या सगळ्या गोष्टी काल परवा जे डिस्कशन झालं, तुम्ही जे पाठवले मला, म्हणजे लिटरली काही विद्यार्थी आता फक्त आन्सर की आल्यानंतर ते आन्सर चेक करून तुम्हाला देशाल तशी OMR शीट पाठवतो असं म्हणलेत. म्हणजे एवढे कॉन्फिडंट आहेत. 40-45+ हे तुमचा स्कोर आत्ताच येतोय. ठीक आहे, त्यात आता 19-20 थोडंफार 1-2-4 मार्क मागे पुढे होऊ शकतील, पण 40+ स्कोर किंवा 45च्या आसपास हा खूप चांगला स्कोर झाला. इकॉनॉमिक्स बद्दल बोलतोय मी. सो या सगळ्या गोष्टींचा आउटपुट मिळालाय का? आता इथं आपण चेक करू सगळं. बॅचमध्ये, टेस्ट सिरीज आणि लेक्चर्समध्ये आपण टार्गेट काय ठेवलं होतं? 40 ते 45. या सगळ्या गोष्टी आजही युट्यूबला अवेलेबल आहेत. तुम्ही गजानन बस्के किंवा STI मेन्स इकॉनॉमिक्स असं काहीतरी सर्च करा. मी ज्या सांगितलेल्या गोष्टी रेकॉर्डेड स्वरूपात आज पण आहे. आता त्याचा आउटपुट तुम्हाला दाखवतो की एवढं टार्गेट हे शक्य आहे का इकॉनॉमिक्समध्ये. कारण बाकीच्या विषयाच्या तुलनेमध्ये फार अवघड आहे, किचकट आहे, डिफिकल्ट आहे, प्रश्न टॅकल होत नाहीयेत. तरीही आत्ता आपल्या बॅचचे विद्यार्थी हे स्कोर तेवढे घेऊन दाखवले त्यांनी. ठीक आहे, नेक्स्ट पुढं. आता 55 प्रश्नांचं विश्लेषण जे मी वारंवार सांगत आलेलो तुम्हाला, मी परत एकदा सांगतो तुम्हाला, हे सगळं रेकॉर्डेड ऑलरेडी अवेलेबल आहे. बॅचच्या विद्यार्थ्यांना तर ते अवेलेबल आहे आणि युट्यूबच्या विद्यार्थ्यांना पण तुम्हाला ते सर्च करून बघता येईल. मी तुम्हाला काय सांगत होतो, बेसिक कन्सेप्ट जे आहे ना हे तुम्हाला कम्प्लीट अंडरस्टँड पाहिजे, वरवरची नकोय. पुन्हा 55 प्रश्नांचं जर वर्गीकरण करायचं म्हटलं तर कन्सेप्टवर जवळपास 25 प्रश्न आहेत. आता मी जवळपास म्हणतोय कारण सगळ्याच प्रश्नांची डायरेक्ट कट अशी कॅटेगरी करू शकत नाही. काही प्रश्नांमध्ये 4 स्टेटमेंट असतात, 4 मध्ये 2 फॅक्ट असतात, 2 कन्सेप्ट असतात. ठीक आहे, तरीही मी त्यातल्या त्यात जे पूर्णतः कन्सेप्टवर आहेत असे मी प्रश्न काढले, जवळपास 25 प्रश्न. त्याच्यानंतर स्टॅटिक डेटा आणि फॅक्ट्स. आता असा कुठला डेटा तो स्टॅटिक जो न बदलणार आहे, म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो की RBIची स्थापना 1935 झाली, तो 35चाच भाग आहे ना, तो कधी बदलणार आहे का? असा स्टॅटिक डेटा जो इकॉनॉमिक्सचा बेस आहे त्याच्यावर मित्रांनो जवळपास 15 प्रश्न आहेत. नॉट अ जोक. हा फार मोठा आकडा झाला. तुम्हाला परत लेक्चरमध्ये वारंवार सांगत होतो की साध्या साध्या छोट्या छोट्या फॅक्ट्सकडे दुर्लक्ष करू नका. आणि माझं हे एक वाक्य होतं बघा की या अशा प्रश्नांना लिटरली तुम्हाला पर्यायाची सुद्धा गरज नसली पाहिजे, कारण फार साधे प्रश्न आहेत एकदम. तुम्हाला मी वाचून दाखवतो काय काय प्रश्नांचा. इथं जो काही भाग आहे ना ते याच्यामधला या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कराबाबत कुठला खालीपैकी अप्रत्यक्ष कर आहे किंवा काय, तोही न बदलणार समजा वाटा आहे ते. पुन्हा योजनांची सुरुवात, खर्च व्यवस्थापन आयोग. आता इथं थोडंफार 19-20 तो तुम्हाला चालणार नाही ना, डायरेक्टली तुम्हाला वर्ष विचारलंय. केळकर समितीची स्थापना आहे, हा स्टॅटिक डेटा फॅक्ट्स आहे, हा न बदलणार आहे. म्हणजे तुम्ही आजही तेच केलं आणि उद्याही ते कायम तेच असणार आहे. तो म्हणजे असे प्रश्न जे मी आता दाखवले ना जवळपास 15 प्रश्न आहेत. पुन्हा करंट रिलेटेड 10 प्रश्न, गव्हर्नमेंट स्कीम रिलेटेड 5 प्रश्न. एकूण करंट आणि गव्हर्नमेंट स्कीम म्हणजे करंट रिलेटेड हा पण प्रकार आपण गृहीत धरूयात. तर याचे मिळून जवळपास 15 प्रश्न आपण धरूयात. आणि मी माझ्या आजच्या शेवटचे जे व्हिडिओ आहेत बघा, तुम्हाला परीक्षेच्या अगोदरचे 4-5 दिवसाचे, ते सांगितलं होतं की हा जो करंटचा भाग आहे ना हा जवळपास 15च्या आसपास असतो, प्लस मायनस होतो. मग इथं 10 कोर करंट म्हणूयात आपण आणि स्कीमचे 5, असा तो प्रकार आहे. आता उरलेला इकडचा पार्ट बघा, कन्सेप्ट आणि स्टॅटिक डेटा, याला कोर इकॉनॉमिक्स म्हणून म्हटलेलं आहे मी, कोर इकॉनॉमिक्स. त्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट आहेत आणि स्टॅटिक डेटा. किती मार्काचा झाला? 20, 30, 40. एकूण 55 पैकी 40 क्वेश्चन्स तुमचे याच्यामधून डेफिनेटली कव्हर झालेले आहेत. आणि हे जो व्यक्ती किंवा विद्यार्थी मेन्सची तयारी करतोय म्हटल्यानंतर त्याच्या तेवढ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं अपेक्षित आहेत. आणि हा जो फॅक्च्युअल डेटा आहे
याच्याकडे जर दुर्लक्ष केलं असेल तर किती मोठा फटका बसला असेल तुम्ही विचार करा आता 15 प्रश्नांचा, जी मी आता काही वाचून दाखवलेत. वन लाईनर प्रश्न आहेत, वन लाईनर. क्लिअर? हा एक पार्ट झाला विश्लेषणाचा, जी मी आधी सांगितलं होतं आणि आता विथ प्रूफ करून दाखवतोय. हा आता या वर्षीचा पेपर आहे. त्यातला प्रत्येक प्रश्न जो ज्या कॅटेगरीमध्ये आहे त्या कॅटेगरीमध्ये गृहीत धरलेला आहे. तुम्हाला मी क्वेश्चनच्या नंबर सहित सांगू शकतो. ठीक आहे, मी टेलिग्रामला तिथे टाकेल ते. पुढे आता दुसरी कॅटेगरी अजून इझी, मीडियम, हार्ड, ही पण कॅटेगरी मी नेहमी सांगायचो त्यांना. आता पुन्हा याच्यामध्ये एकदम इझी कॅटेगरीतले प्रश्न किती आहेत माहिती? 20 प्रश्न 55 पैकी. हा सुद्धा छोटा साधा आकडा नाहीये. त्याच्यानंतर जर थोडे मीडियम लेवलला जर बघितले तर जवळपास 18 हा आकडा इथं पाहायला मिळतो. आणि अवघड कॅटेगरी थोडे 12 प्रश्न इथं पाहायला मिळतात आपल्याला. आणि त्याच्याही नंतर आउट ऑफ बॉक्स 5 प्रश्न आहेत. हा, आता मी असं नाही म्हणणार आहे की आपल्या ह्याच्यातून प्रश्न आले, नोट्समधून आले, जशाच तसे किंवा काय, आता तुम्ही डिसाईड करायचे. कंटेंट माझा सगळा ऑलरेडी युट्यूबला आणि बॅचला अवेलेबल आहे त्याला. आणि मी याच्यातले क्लिअर कट सांगतोय, स्वतः मी मान्य करतोय की असे 5 प्रश्न आहेत की डेफिनेटली हे आपण शिकवलेल्या किंवा ह्याच्यातून हे आलेले नाहीयेत. येस, हे आउट ऑफ सोर्स, आउट ऑफ बॉक्स ह्याचा सुद्धा मी उल्लेख वारंवार केलेला आहे. जसं की फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, एखादा रिपोर्ट समजा युनिसेफचा रिपोर्ट विचारलेला आहे किंवा अजून कुठला एखादा वर्ल्ड बँकेचा, व्हॉट एव्हर, म्हणजे जागतिक स्तरावर एवढ्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, त्या प्रत्येकांचे एन नंबर ऑफ रिपोर्ट्स आहेत. भारतातील एवढ्या संस्था आहेत, वित्तीय संस्था, त्यांचे एन नंबर ऑफ रिपोर्ट्स. बरं, त्यातही पुन्हा कोणकोणत्या वर्षांचे विचार करा. म्हणजे हे कधी कुठला कसा विचारल हे आपण ऑलरेडी गृहीत धरलं होतं. ठीक आहे, आणि याच्या मागे आपण कितीही जरी पळालो तर ते कुठलं येईल काय येईल सांगता येत नाही, हे गृहीत धरलं. पण पुन्हा मी तुम्हाला याच्या बाबतीत सांगितलं होतं की आउट ऑफ बॉक्स प्रश्न जरी सोडले ना, तर किमान ज्या आपण गोष्टी अभ्यास करतोय, वाचतोय, समजून घेतोय, त्याच्यावरच्या आधारावर तुम्हाला एक अशी ठराविक लेवल आहे ॲव्हरेज ती अचीव्ह करता येते. तर मी लो हँगिंग फ्रुट्स थेरी म्हटलेलं आहे. हातचे क्वेश्चन्स, हातचे मार्क, जे फळं हाताला येतात ते आपण घ्यायचं सोडून याच्या मागे लागतोय. क्लिअर? मग इथं बघा, इझी आणि मीडियम कॅटेगरी हे दोन जर गेलं, हार्ड तरी बाजूला सोडा. इझी कॅटेगरीचे प्रश्न तुम्ही जर घेतलात तर मला सांगा याच्यातले किती प्रश्न तुमचे बरोबर यायला पाहिजेत? आपण एसटी मुख्य परीक्षेचा विद्यार्थी आहोत असं विचारताना सांगा मला, विचार करून. माझ्या हिशोबाने तुम्ही याच्यातला एक सुद्धा प्रश्न चुकता कामा नये. ऍज अ मेन्स स्टुडंट म्हणून तुम्हाला अजिबात याचा नैतिक अधिकार नाही याच्यातला एक सुद्धा चुकायचा. म्हणजे इथलचे आपण 20 क्वेश्चन गृहीत धरूया, तुमचे आलेच पाहिजे. मीडियम क्वेश्चन्स मधले चला इथं 2-3 प्रश्न तुमचे चुकलेत असं गृहीत धरू. म्हणजे कितीवर आकडा आला? इथं 15 वर आला. आता हार्ड क्वेश्चन्स आहेत 12, याच्यातील किमान 5 प्रश्न तरी सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. तुम्ही किमान 5 एकदम लोएस्ट लेवलला गृहीत धरले आपण 5. आता हा स्कोर बघा किती झाला, 20, 30, 40. फिरून पुन्हा आकडा कुठवर आला? 40 वर आला. किमान हे तर गृहीत धरलं ना, क्लिअर आपण मान्य केलं की हे प्रश्न आपल्या वाचण्यात नाहीयेत, आपल्या सोर्स मधून नाहीयेत, ते बाहेरून आले. पण किती आहेत? असे 5च आहेत ना. व्हॉट अबाउट 40 क्वेश्चन्स? हे वाचण्यातून आहेत, पुस्तकातून आहेत, सापडतात. फक्त प्रॉब्लेम काय झाला, आता ज्यांचा स्कोर कमी आला त्यांनी या 40 वरच आपण जर व्यवस्थित लक्ष दिलं असतं, प्रॉपर रिवाइज केला असता, जो स्टॅटिक डेटा आहे तो जशाला तसाच पाठ केला असता, कन्सेप्ट नीट समजून घेतले असतं, तर तुम्हाला इथं लिटरली 40 मार्क्स घेता आले पाहिजे. किमान म्हणतो मी मिनिमम लेवलला चाललंय हे सगळं, याच्या खाली येणं शक्यच नाहीये. उलट याच्यापेक्षा जास्त मग 42, 43, 45 आकडा गेला असता. आणि काय स्कोर होतो विचार करा आता इकॉनॉमिक्स मध्ये. क्लिअर? विथ प्रूफ तुम्हाला झालंय सगळं. हे जे आता आहे पेपर तुम्ही घ्या आणि बघा आणि तुम्ही सांगा हे कॅटेगरायझेशन. आता एक 2-3 मार्कांनी प्लस मायनस होऊ शकतं इकडं समजा तुमच्या हिशोबाने. आणि हे सगळं मी पुन्हा विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून घेतलेलं आहे. हे इझी कुठले, मीडियम कुठले, काय तो वाला प्रकार. परत पुढचा पॉइंट, हा सगळा जो भाग आहे ऑलरेडी आपण खटाटोप केला होता. एवढं सगळं विश्लेषण करून, अनालिसिस करून ज्या विद्यार्थ्यांनी हे सगळं फॉलो केलं त्यांना आउटपुट पण मिळालंय. आता इथून पुढं ज्यांनी ह्या गोष्टी दुर्लक्षित केलेल्या आहेत, माझी तळमळ हीच आहे. म्हणजे हा व्हिडिओ घेण्यामागचा एकच उद्देश, बाकी काहीच नाही. आता जे झालं ते झालं, संपला विषय. इथून पुढच्या येणाऱ्या कुठल्याही परीक्षा असू द्यात, ती कंबाईन पूर्व परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा अजून पुढची मेन्स, व्हॉट एव्हर, तुम्हाला हे अनालिसिस, हे विश्लेषण प्रॉपर व्यवस्थित करूनच अभ्यासाला लावावं लागेल. आता अभ्यास भरपूर करतोय पण आउटपुट मिळत नाही, आपण आयोगाला दोष देतो, प्रश्न अवघड असे काहीतरी विचारलंय. क्लिअर कट तुम्हाला सेग्रिगेशन केलेलं आहे. तसे प्रश्न बाजूचे काहीतरी विचित्र बाजूला करून बाकीच्या प्रश्नांना आपण टॅकल करणं पाहिजे. आणि ते शक्य आहे ते दाखवलं तुम्हाला. आता याच्यावरून ही कुठली परीक्षा घ्या, राज्यसेवा घ्या, कंबाईन घ्या, प्री घ्या, मेन्स घ्या, याच्यामध्ये काय सिलेबस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, अनालिसिस. मी माझी कुठलीही बॅच असू द्या, कुठल्याही परीक्षेची याच्याने सुरुवात करतो. जे बॅचचे विद्यार्थी त्यांना चांगलं माहिती, म्हणजे लिटरली पहिले 2 ते 3 दिवस मी कुठलाच टॉपिक सुरू करत नाही. एक ना एक सिलेबसचा कीवर्ड त्यांना डिकोड करून देतोय आणि त्यासोबत मागच्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस. मी स्पष्टीकरण घेत नाही, मी अनालिसिस घेतोय.
स्पष्टीकरणामध्ये काय असणार आहे तेच, की याचं उत्तर काय आहे, मग ते कन्सेप्ट, मग ती फॅक्ट, ते लेक्चरमध्ये होणार आहे, बॅचमध्ये होणारच आहे ना. तुम्हाला अनालिसिस महत्वाचं हे आहे, किती क्वेश्चन्स इझी असतात, मीडियम असतात, किती कन्सेप्टवर, किती फॅक्ट्सवर, किती आउट ऑफ बॉक्स असतात, एरिया आयोगाचे कुठले असतात वगैरे, हा सगळा जो पार्ट आहे ना याला पीवायक्यू अनालिसिस म्हणायचं. पण विद्यार्थ्यांचा जोर काय असतो माहिती का, एक्सप्लेनेशनवर असतो. त्याचं आपल्याला डेटा एक्सप्लेनेशन झालं पाहिजे, ते तुम्हाला कुठेही मिळणार आहे. समजा आता मी तुम्हाला विचारलं राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना, प्रश्न आला होता मागे, आयोगाने काय ते 1948 दिलं, पण ते 1949 आहे. आता हे मिळणार ना तुम्हाला, ह्याच्यात समजून सांगण्यासारखं काही नाही. पण जो पॅटर्न आहे की याच्यावरून तुम्हाला हे लक्षात येतं की आयोग असे इयर पण विचारतं. पुन्हा त्याच्या आधी तुम्हाला मी हे एक सांगितलं होतं बघा, आयोग कधी कधी हे फोकस करतोय लॉंग फॉर्म, एलपीजीचं लॉंग फॉर्म आहे, डीबीटीचं लॉंग फॉर्म विचारलेलं आहे, नीती आयोगाचं लॉंग फॉर्म विचारलेलं आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस म्हणजे हे एरिया फाइंड आउट करायचे की आयोगाने आतापर्यंत काय विचारलंय आणि मग त्याच्यातलाच काय जो एरिया आहे तो आपल्याला करणं अपेक्षित आहे. क्लिअर, हा सगळा खटाटोप आहे. आणि याच्यावरून पुन्हा मी या 2 कॅटेगरी नेहमी केलेल्या तुम्हाला सांगितलेल्या. कुठले, एक म्हणजे जे काही आयोगाचे एकूण प्रश्न आहेत त्यातला जवळपास 70% एरिया हा आपला नोन असतो. नोन एरिया म्हणजे माहिती असलेला आहे, आपल्या वाचनातला आहे आणि याच्यातून आपण उत्तर सॉल्व्ह करू शकतो. नियर अबाउट 30% एरिया हा अननोन असतो किंवा आउट ऑफ सोर्स म्हणतो आपण, 30% एरिया. आता आपला काय होतो विषय माहितीये का, आपण याच्याकडं एक ऍव्हरेज लेवलला करतो, सुपरफिशियल अभ्यास करतो आणि मग इकडे जायचा प्रयत्न करतो. मी तुम्हाला आधीही सांगितलंय, अजूनही स्पष्टपणे सांगतोय, कुठलीही परीक्षा घ्या, तुम्ही प्रायोरिटीवर अगोदर काय केलं पाहिजे माहिती का, जे क्वेश्चन साधे टॉपिक आहेत, कन्सेप्ट आहेत, फॅक्ट्स आहेत, ते डायरेक्ट पाठ करा आणि अंडरस्टँड करून घ्या, आलेच पाहिजे. या 70% मध्ये ना तुम्ही लिटरली एकही चुकलं नाही पाहिजे एवढी कमांड आणा आणि त्याच्यानंतर मग वेळ मिळाला तर इकडे जा. आता मागे मला वाटतं कंबाईन आणि राज्यसेवेच्या प्रीच्याच काहीतरी वायसीएमचं पुस्तक, वायसीएम आपलं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं, तिथून प्रश्न आले, हे झालं. मी ह्याच्या आधीही सांगितलं होतं तुम्हाला, आयोग हा जो एरिया आहे ना हा सतत बदलत असतो. यावेळेस वायसीएमचं पुस्तक विचारलंय, त्यातून प्रश्न आलेत, आपण तिकडे फॉलो करायला जातो. पुढच्या वेळेस आयोग पुणे विद्यापीठाच्या ह्याच्यातून पुस्तक प्रश्न विचारतो, पुन्हा कोल्हापूर विद्यापीठ जाते, अजून काहीतरी. बरोबर, मग हे आपण मान्य केलं, ही स्पर्धा परीक्षा, इथं आपण तज्ज्ञ किंवा काय हे व्हायला आलेलं नाही, तिथं एक्सपर्ट ह्याच्यात. पण इथं मात्र एक्सपर्टीज आणायचा प्रयत्न करा या 70% मध्ये, जे तुम्हाला मी विथ एक्झाम्पल प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. ठीक आहे. आता पुन्हा एसटीआय मेन्स या पेपरवर मी येतो आणि इथं रिपिटेशन हे कशा कशाचं झालेलं आहे. आता बऱ्याच जणांचं विद्यार्थ्यांना काल म्हणाले की सर मग काहीतरी पीवायक्यू होते, मग रिपीट झाले, तेच प्रश्न पुन्हा पुन्हा आले. मला सांगा, पीवायक्यू हे मागचे काही वर्षांचे एसटीआयचे, राज्यसेवेचे कुठलेही किती रिपीट झाले? 1, 2, 3, बरं मॅक्झिमम 5 घ्या. चला 5 प्रश्न, 6, याच्यापेक्षा अजून जास्त झाले का? 10, 12, 15 असे रिपीट झालेत का? नक्कीच नाही ना. किती झालेत? जवळपास 5. व्हॉट अबाउट 50 क्वेश्चन? समजतंय मी काय म्हणतोय ते? आपण पीवायक्यूला हे देतो, पाठ करायला भर देतो, मान्य आहे. मी नेहमी सांगतो की पीवायक्यू हे नीट समजून घ्या आणि त्यातून काय घ्यायचं ते मी आताच चर्चा केली तुम्हाला. आणि मग त्याच्याच आधारावर तुम्ही कधी कधी असं होतं की आपण मेन वाचायचा, टॉपिक वाचायला, रिवाइज करायला सोडून देतो आणि शेवटच्या काळात फक्त पीवायक्यूच्या मागे लागतो. फक्त 5 प्रश्न रिपीट होत आहेत, मग तुम्ही 5च प्रश्न सॉल्व्ह करायला जाणार का? बाकीचे 50 प्रश्नांचं काय? हे जे आहेत ना, इकडे बघा, रिपिटेशन पीवायक्यूचं हे कधीच खूप जास्त होतच नसतं. पण रिपिटेशन होतं ते कशाचं होतं हे तुम्हाला सांगायचं मला. एक तर टॉपिक किंवा त्या टॉपिकचा एरिया किंवा अशा काही ठराविक कन्सेप्ट आहे याचं रिपिटेशन तुम्हाला पाहायला मिळतं का नाही मला सांगा. आणि जर मग तुम्ही हे जर भरपूर रिपीट होत असेल, याच्यावर फोकस केलं पाहिजे का याच्यावर फोकस केलं पाहिजे? ते एकदा दोनदा वाचा, अनालिसिस करा, समजून घ्या, पॅटर्न, त्याचे पॉइंट्स काढा, सोडून द्या ना. आता तुम्ही वारंवार ह्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे. पुस्तक, नोट्स, कन्सेप्ट, फॅक्ट्स याच्यावर रिवाइज केलं पाहिजे. बऱ्याच जणांचा तर लिटरली अभ्यास सोडून, रिव्हिजन करायचं सोडून फक्त आणि फक्त याच्यावर आपण वेळ वाया घालवतो. इथं बघा, आता टॉपिक असेल, एरिया असेल किंवा कन्सेप्ट असेल, तुम्हाला एक उदाहरणासहित परत सांगतो. सार्वजनिक वित्त, विशेषतः आपल्या बॅचचे विद्यार्थी ऐकून घ्या. हा जो सांगितलेला मुद्दा होता मी, सार्वजनिक वित्तामध्ये सरकारचं उत्पन्न आणि खर्च, ज्याला आपण अर्थसंकल्पाची रचना असं म्हणतो. एकूण सरकारला उत्पन्न कशातून मिळतं, मग त्यात महसुली उत्पन्न, भांडवली उत्पन्न, खर्चामध्ये महसुली खर्च, भांडवली खर्च, हे व्यवस्थित चार्ट काढून तुम्हाला त्याच्यातला डिफरन्स सांगितला. महसुली उत्पन्न आणि भांडवली उत्पन्नामध्ये फरक काय, कुठलं उत्पन्न हे सरकारला परत करायचं नाही, त्यात कुठले घटक येतात,
बरं, महसूल उत्पन्नात एक कर उत्पन्न कुठलं, करेत्तर उत्पन्न कुठलं, म्हणजे एवढ्या लेवलला आपण सगळं बघितलं. आणि मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की अशा उत्पन्न आणि खर्चावर हा आयोगाचा पॅटर्न आहे. याच्यात तुम्हाला फक्त तो चार्ट पाठ करा कुठलं येतंय. आणि या परीक्षेमध्ये तुम्हाला याच्यावरचे प्रश्न पाहायला मिळतात का नाही सांगा मला. म्हणजे हा एरिया रिपीट झाला ना. आणि हे मी कुठून सांगितलं, तुम्ही माझ्या मनाने थोडी सांगितलं. मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस करून तुम्हाला एरिया फोकस करून दिले होते. हा एक क्लिअर झाला. त्याच्यानंतर कर प्रणालीबद्दल आता युट्यूबला सुद्धा जर समजा ज्यांनी बॅच जॉईन नाही केली त्यांनी युट्यूबला सर्च करा आणि मी ते बघा, याच्यामध्ये उल्लेख केला कर प्रणालीचा, भरपूर गोष्टीचा, तो प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, त्याच्यामधला फरक, कराचा भार, कराचा आघात कोणत्या एकाच व्यक्तीवर होतो, दोन वेगवेगळ्या व्यक्तीवर होतो, त्याला काय म्हणा, ही जरी कन्सेप्ट जरा थोडं याच्यावर भर देऊन कष्ट घेऊन हे समजून घ्यावं लागेल. पण मी दुसरा एरिया सांगितला होता तुम्हाला की करांचं वर्गीकरण, प्रत्यक्ष कर कुठले आणि अप्रत्यक्ष कर कुठले, हे एवढे तर ऍटलिस्ट करा. आत्ता प्रश्न आहे तुम्हाला खालीलपैकी अप्रत्यक्ष कर कुठला, बरोबर ना. हे इथं कर प्रणाली प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. मी ह्या सगळ्या गोष्टी ह्याच सांगतोय की म्हणजे खूप काही ग्रेट आहे, मी अचीव्ह केलं नथिंग. मला एवढंच सांगायचं आहे की मित्रांनो, तुम्ही हे 3-3, 4-4, 5-5 वर्ष जे घालताय, भरपूर वेळा मेज देताय, याच्यातून जर बाहेर पडायचं असेल ना तर ह्यासाठी ह्या अशा गोष्टी तुम्ही करा. हे त्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे, ह्याच्या पलीकडे काही नाहीये. ज्या आतापर्यंत चुका झाल्या ठीक आहे, लेट इट बी. इथून पुढच्या कुठल्याच परीक्षेला असं होऊ देऊ नका. आणि मी तुम्हाला हे जे सांगतोय त्याच्या आधीही सांगितलं होतं, पेपर झाल्यानंतर मग सांगतो सर, मग हे सांगणं सोपं असतं पेपर आल्यानंतर. बघा ना, युट्यूबला लेक्चर्स अवेलेबल आहेत आणि बॅचही अवेलेबल आहे माझी, तिथं बघू शकता तुम्ही. पुन्हा आर्थिक विकास, आर्थिक वाढ याचे निर्देशक, आर्थिक निर्देशक कुठले, सामाजिक निर्देशक कुठले, प्रश्न आहे. एरिया रिपीट, एलपीजी पॉलिसी, नवीन आर्थिक सुधारणा धोरण, मग त्याच्यामध्ये पुन्हा बेसिक कन्सेप्ट, व्हॉट इज अ लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, एक्झॅक्टली कन्सेप्टमध्ये डिफरन्स काय हे तुम्हाला आवर्जून सांगितलं होतं. आणि आज याच्यावर या टॉपिकवर तुम्हाला वाटतं जवळपास 4 ते 5 प्रश्न, ते केवळ आणि केवळ प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय एक्झॅक्टली, त्याच्यानंतर नॅशनलायझेशन, डिनॅशनलायझेशन म्हणजे तो प्रायव्हेटायझेशनचा भाग, ग्लोबलायझेशन, या 2-3 कन्सेप्टच्याच आजूबाजूला प्रश्न आहेत. दॅट्स इट. फक्त प्रॉपर अंडरस्टँडिंग पाहिजे. तुम्हाला मी हे सांगितलं होतं, एखादी संकल्पना नुसती समजून घ्यायची नाही तर तिचं ऍप्लिकेशन जमलं पाहिजे आणि त्यासोबत को रिलेशन जमलं पाहिजे. डिफरन्स बिटवीन प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, डिफरन्स बिटवीन प्रायव्हेटायझेशन, नॅशनलायझेशन, ह्या लेवलला जर तुम्ही अभ्यास केला असता ना तर तुमचे हे आत्ताचे प्रश्न, तुम्ही जे पर्याय बघताय ना, क्लिअर कट त्याला तुम्ही इलिमिनेट करू शकत होता आणि बरोबर उत्तराकडे जाऊ शकत होता. क्लिअर. सो दिस इज ऑल अबाउट जो एक शेवटचा पार्ट मला तुम्हाला सांगायचा होता, रिपिटेशन कशाचं किंवा काय काय नाही, या सगळ्या गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो तुम्ही फीडबॅक दिलेला आहे काल परवा फोन किंवा मेसेज मार्फत, आता ते मी म्हटलं तुम्हाला, मी टेलिग्रामला किंवा कशाला टाकलं, या नोट्समधून आलं किंवा याच्यातून आलं, ते मला ते नाही जमत आहे किंवा ते ऑलरेडी आता तुम्ही डिसाईड करा ते काय आहे काय नाही. ते सगळं तुम्हाला ओपन सोर्स आहे कुठल्या याचं. फक्त एवढंच आहे, या सगळ्या गोष्टीवरून असं नाही की तुम्ही सगळ्यांनी आता क्लासच लावला पाहिजे, नो इश्यू. मी तुम्हाला याच्यावर माझा नंबर देतो, ज्याला खरंच पॉसिबल नाहीये सो तुम्ही गायडन्स घेऊ शकता. याच्यात ज्याला पॉसिबल आहे वेल अँड गुड, चांगली गोष्ट आहे. बॅच न जॉईन करण्याला सुद्धा गायडन्स मिळतं आणि याच्यातून या युट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी मी मुद्दाम क्लिअर केल्या होत्या. तुम्ही बघू शकता त्याच्यात PYQ अनालिसिस होतं, इव्हन गव्हर्नमेंट स्कीम कोणत्या करायच्या, कशा करायच्या हे पण होतं, इन्फ्रास्ट्रक्चरचा डेटा, करंटचा डेटा, बजेटचा कुठला करायचा कुठला नाही, म्हणजे हे प्रचंड व्हास्ट आहे सगळं. त्यातही तुम्हाला मी सिलेक्टिव्ह सांगितलं होतं करायला आणि वारंवार कोर इकॉनॉमिक्स असा फोकस करून सांगितला होता. माझा शेवटचा सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा. मी वारंवार हेच सांगतो की माझी तळमळ अशी आहे की ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही मला क्रेडिट द्या, काही करा, काही नका करू. फक्त ज्या गोष्टी इझिली शक्य होत्या त्याच्यातून तुमचं आयुष्य बदलणार होतं मित्रांनो, बाकी काहीच नाही. ही STIच्या एवढ्या जागा अशा होत्या ना, तर आपण फक्त ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या कोणतरी सांगतंय आणि त्या न केल्यामुळे जर आपण त्या रिझल्ट पासून दूर जात असेल तर ह्या गोष्टी, मग एवढं सोशल मीडिया आहे तुमच्यापर्यंत, प्रत्येक गोष्ट क्लिकवर पोहोचते, याचा फायदा काय मग. आता इथून पुढे होऊ देऊ नका. ठीक आहे, चलो. सो माझा नंबर दिलेला आहे, याच्या संदर्भात किंवा इकॉनॉमिक संदर्भात काही डाऊट असेल, काही वाटलं कधीही बिंदास फोन करा. आणि याची आन्सर की म्हणजे या पेपरची कुठला प्रश्न कसा आहे काय, टेलिग्रामवर त्याचा डिटेल टाकलेला आहे. आणि या संदर्भात अजून काही विश्लेषण किंवा काही वाटलं मला तर ते पुढचा व्हिडिओ आपण नक्की घेऊयात. ठीक आहे, चलो. सो हा कंटेंट, हा अनालिसिस हे जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमचे फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा, कारण STI मेन्सच फक्त असणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा पार्ट नाहीये. मी तुम्हाला परत सांगतो, येणारी कंबाईन पूर्व परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा याच्या बाबतही तुम्हाला याच्यातून बऱ्याच काही गोष्टी घेता येतील. ते म्हणतो आपण पुढच्याला ठेस मागचं शहाणं, त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी दोघांनाही इथं लागू होत आहेत. जुन्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कुठे चुका केल्यात, आता पुढे व्हायला नको. आणि नवीन विद्यार्थी ज्यांनी आत्ता सुरुवात केली आहे
तर त्यांना परत 3-4 वर्ष लागायला नकोय. त्यांना या गोष्टी आत्ताच ज्या काही तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत. ठीक आहे, चलो. सो थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.